नागपंचमीला सर्वत्र नागाची पूजा केली जाते. मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा येथे तब्बल 150 ते 200 वर्षांपासून एक अनोखी गणपती परंपरा जपली जात आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन करून नागपंचमीच्या दिवशीच 1.5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले जाते. गावातील हनुमान मंदिर परिसरातील मळी येथे सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. या परंपरेची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी एका गुरुजींनी केली असल्याचे गावकरी सांगतात. विसर्जनाच्या दिवशी धामोरी गावातून बाप्पाची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीला विसर्जनासाठी नेणाऱ्या बैलगाडीला बैल जुंपले जात नाहीत. गावातील तरुण मंडळीच बाप्पाची गाडी ओढत विसर्जन स्थळी घेऊन जातात. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील अनेक दिंड्या सहभागी होतात. गावातील प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून बाप्पाचे स्वागत केले जाते. विशेष म्हणजे सर्व धर्मांचे नागरिक एकत्र येत या गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी होतात. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा अनोखा संगम असलेली धामोरी गावाची ही गणपती परंपरा आजच्या आधुनिक युगातही मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे. परंपरा कितीही जुनी असो, ती श्रद्धेने आणि एकतेने जपली तर तिचे महत्त्व कायम राहते. धामोरी गावाची ही अनोखी गणपती परंपरा त्याचेच सुंदर उदाहरण आहे. हा 1.5 दिवसाचा नागपंचमी गणपती उत्सव आज धामोरीवासी तसेच धामोरीतील पंचक्रोशीतील समस्त भाविकगण आम्ही फार हर्षोल्लासात आनंदात हा साजरा करतो. आम्हाला सांगताना आनंद होतो की आजपासून 200 वर्षापूर्वी परंपरा ही तत्कालीन लोकांनी सुरू केली, पण आजची तरुण मंडळी, गावकरी मंडळी आणि या पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तगण आम्ही मोठ्या हर्षोल्लासात ही परंपरा आजही सुरू ठेवत आहोत. त्याबद्दल आम्ही खरोखर आनंदी आहोत आणि आम्ही भाग्यवान सुद्धा आहोत. ही परंपरा आम्हाला लाभली आणि आम्ही त्याचा आज सेवा करत आहोत. आज जवळपास मी 5व्या पिढीतला आहे. मला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की हा गणपती तेव्हा पण त्यांच्या आजोबापासून सुरू आहे, पण आम्ही पाहतो माझी वडिलांची आता यायची, माझी आता यायची, माझी आज बहिणी येते. त्याचप्रमाणे गावातल्या लग्न होऊन गेलेल्या सर्व लेकीबाई आज सुद्धा धामोरीत सर्वजण आपापल्या परिवाराला घेऊन या गणपती उत्सवासाठी न चुकता सकाळपासून दर्शनाचा लाभ घेऊन आरती करतात. सगळं मिरवणुकी सुद्धा सर्वजण हजर आहे. इंग्रज काळाआधी जेव्हा गुरुकुल पद्धत होती शिक्षणाची, त्यावेळेस तत्कालीन गुरुवर्य जे होते त्यांनी कालचा दिवस म्हणजे विनायक चतुर्थी आणि विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर या गणपतीची स्थापना त्यांनी केली आणि विनायक चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज नागपंचमीचा उत्सव, नागपंचमीच्या उत्सवा दिवशी सायंकाळी या गणपतीची आम्ही विसर्जन सुरू करतो. म्हणजे हा जवळपास 1.5 दिवसाचा गणपती उत्सव आम्ही परंपरेनुसार आज पण करत आहोत.